शालोम देवाचे प्रिय लोक हो, मी तुमच्या प्रत्येकाचे पुन्हा एकदा या वचनाच्या मन्नामध्ये स्वागत करतो. मला खात्री आहे आणि विश्वास आहे की तुम्ही ज्या अंतकरणाने भुकेल्या बसल्या आहात, देव त्या अंतकरणाला ओळखतो. या एक छोटीशी प्रार्थना करूया आणि आजचा शास्त्राभ्यास सुरू करूया. स्वर्गातील महान अद्भुत देवा, आज तुझा आत्मा आमच्या प्रत्येकाला बोलू दे पिता. आज तुझा आत्मा आमच्या प्रत्येकाची भेट घेऊ दे. आज तुझ्या आत्म्याद्वारे आलेलं वचन स्वीकारायला मला सहाय्य कर. आजचे वचन माझ्यासाठी आहे पिता. आम्ही सर्वजण तुझ्या वचनाचा आदर करतो आणि देवा पवित्र शास्त्रातून तू आम्हाला शिकव. येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तो ऐक पिता, आमेन. देवाच्या नावाला मी धन्यवाद करतो आणि आज आपण शिकणार आहोत पेरणाऱ्याचा दृष्टांत. ओके, पेरणाऱ्याचा दृष्टांत. आजपर्यंत ही घटना आम्ही खूप वेळा ऐकली असेल की येशू या दृष्टांताबद्दल, या दाखल्याला उदाहरण स्वरूपात घेऊन मंडळीशी, लोकांशी बोलत आहे. प्रियानो, अनेक वर्ष आम्ही या दाखल्याचं मनन केलं आहे आणि आमच्या सर्वांना माहिती आहे हा दाखला कशाबद्दल आहे. मत्तई 13 मध्ये किंवा मार्क 4 अध्याय, लूकच्या 8व्या अध्यायामध्ये हा एकच दाखला या वेगवेगळ्या लोकांनी आपापल्या भाषेमध्ये मांडलाय, पण प्रत्येकाचा सार हा एकच आहे प्रियानो, की पेरणाऱ्याचा दृष्टांत कशाबद्दल बोलताय. तर या आपण सुरुवात करूया. आपली वही, आपले पवित्र शास्त्र आणि आपला पेन घेऊन बसा. देव कदाचित तुमच्याशी जे काही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार असेल ते लिहून घेऊ शकता. सो येशूने हा दाखला समुद्राच्या किनाऱ्यावर बसलेल्या मोठ्या लोकसमुदायांना सांगितला. खर तर जर कोणीतरी वरवर या दाखल्याला वाचायला लागलं तर सगळ्यांना वाटेल हा दाखला शेतीबद्दलच आहे. एक पेरणारा बी पेरतोय, पण बी वेगवेगळ्या जमिनीत पडते असे येशू सांगत आहे. काही रस्त्यावर पडले, काही खडकाळ जमिनीत, काही काटेरी झुडपात आणि काही चांगल्या जमिनीत. हा दाखला कशाबद्दल आहे? पेरणारा आपल्या हातामध्ये बी घेऊन जात आहे आणि तो पेरताना त्याचे बी काही काटेरी झुडपात, काही खडकाळ जमिनीवर, काही सुपीक जमिनीवर आणि काही वाटेवर पडतात. पण येशूने हे स्पष्ट केलं, हे बी म्हणजे देवाचे वचन आहे. हालेलुया. जमीन म्हणजे मनुष्याचं हृदय आहे आणि फळ म्हणजे आज्ञाधारक जीवनातून दिसणारा बदल आहे. हा दृष्टांत, हा दाखला म्हणजे देवाचं वचन पहा प्रत्येकाकडे येते, पण प्रत्येकाचं मन, विचार, हृदय त्याला वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देते. समस्या बी मध्ये नाही हे समजलं आपल्याला, राईट? समस्या पेरणाऱ्यामध्ये पण नाहीये हे देखील आम्हाला समजते. समस्या जमिनीत म्हणजे आमच्या हृदयाच्या स्थितीत आहे. हालेलुया. सुरुवात करूया. मुद्दा नंबर 1 आहे, बी एकच आहे, वचन एकच आहे, पण परिणाम वेगवेगळे. देवाचं वचन सर्वांसाठी समान असं आहे, पण ऐकणाऱ्यांचं हृदय वेगवेगळं असल्यामुळं, प्रत्येकाची पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व वेगवेगळं असल्यामुळं त्याचे परिणाम वेगवेगळे होतात, जसे ते त्यांच्या स्वतःच्या जीवनात त्याला लागू करतात त्याप्रमाणे. काही लोक वचन ऐकतात पण समजतच नाहीत. काही आनंदाने स्वीकारतात पण टिकतच नाहीत. काही चिंता आणि जगाच्या लोभात गुदमरतात आणि काही जण असतात ते फळ देतात. पवित्र शास्त्राच्या अभ्यासकांच्या मते हा दृष्टांत वचनाचं जे सामर्थ्य आहे यापेक्षा हृदयाची जी ग्रहण करण्याची क्षमता आहे, स्वीकारण्याची जी क्षमता आहे, याच्याबद्दल जास्त दाखवतो असे काही पवित्र शास्त्राचे अभ्यासक म्हणतात. हालेलुया. देवाचं वचन कधीही निष्फळ नसते. देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे, पण कठीण, उथळ किंवा बिझी हृदय त्याला अडवते. ते देवाच्या वचनाला प्रतिसाद देत नाही आणि म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये ते परिणाम दिसत नाहीत. जसं एकच पाऊस दगडावर पडला तर काही उगवत नाही, सुपीक मातीत पडला तर पीक येते. तसंच एकच वचन काही लोकांना बदलते आणि काही लोकांना ते अजिबात स्पर्श करत नाहीये. हालेलुया. आमेन. प्रेषितांची कृत्ये याचा 2रा अध्यायामध्ये बघितलं तर पेत्राने उपदेश केला असं म्हटलंय, राईट? पेत्राने अनेक लोकांसमोर उभारून येशू बद्दल तो काहीतरी बोलताय, पेत्राचं भाषण. तेव्हा काही लोकांच्या अंतकरणाला खूप टोचणी लागली आणि 3000 लोकांनी पश्चाताप केला. त्यांना पटलं की तो जे काही सांगत आहे, हालेलुया, त्यांना ते वचन खरोखर स्पर्श झालं. त्यांनी वचनाला प्रतिसाद द्यायचा ठरवला. लोकांनी काय म्हणतात,
वचन शक्तिशाली नव्हतं आज मजा आली नाही. बायबल मधून वचनातून जे काय आज पास्टरने सांगितलं एवढं काय खास वाटलं नाही. समस्या वचनामध्ये नव्हतीच प्रियान, ती आमच्या हृदयात आहे प्रियान. हालेलुया. म्हणून काय म्हटलंय, चांगल्या जमिनीत पेरलेलं म्हणजे जो ते वचन ऐकतो आणि त्याला समजतो. देवाचं वचन कधी बदलत नाही, पण आपले हृदय आपण बदललं पाहिजे प्रियान. हालेलुया. देवाचे वचन काम केल्याशिवाय परत येत नाही असं सांगितलेलं आहे. ओके, ते काम करतेच. बघा, शेतकरी कोणत्याही काळात असो, पेरणारा तो आधी बी पेरतोय आणि नंतर जमीन नांगरत नाही. तो आधी जमीन नांगरतोय आणि मग ते बीज पेरतोय. म्हणजे आधी आमचं हृदय आम्हाला व्यवस्थित केलं पाहिजे. तुम्ही जगात कुठेही जा, बी वेगवेगळ्या जागी पडणं सामान्य गोष्ट आहे. येशूने लोकांच्या रोजच्या जीवनातली ती गोष्ट वापरून एक आत्मिक सत्यता सांगितलेलं आहे. आता प्रत्येक रविवारी देवाचं वचन ऐकल्यानंतर स्वतःला आम्हाला विचारलं पाहिजे, मी फक्त ऐकलं की त्याला स्वीकारलं? हालेलुया. कधी कधी आमचं हृदय त्या व्यक्तीला स्वीकारत नसते जो समोर वचन सांगत असतोय. कधी कधी ते वचन आम्हाला लागतंय म्हणून आम्ही कधी कधी स्वीकारत नाही. कधी कधी त्या वचनाला ते वचन आमची आत्मपरीक्षण करायला भाग पाडून आमचं पाप दाखवतोय म्हणून आम्हाला कधी कधी ते वचन आवडत नाही. वेगवेगळी कारणं असतील, पण वचनाचा उद्देशच आहे की परिवर्तन आणणं, फळ देणं. हालेलुया. शमूएलाने देवाचा आवाज ऐकून प्रतिसाद दिला. मरियानं देवाचं वचन हृदयात ठेवलं. हालेलुया. आणि तिने काय केलं, आई होण्यास ती तयार झाली. सो माझं हृदय आज कोणत्या जमिनीसारखं आहे हे आम्हाला प्रश्न विचारला पाहिजे. आता त्या जमिनीचा प्रकार बघा, वाटेवर पडलेले बी, खडकावरचे कठीण हृदय हे सैतानाला सोपं लक्ष आहे असं म्हणेन मी. सैतानाचं सोपं लक्ष आहे. सैतानाला हे खूप इझी जाते असं म्हणायचं. ओके, रस्त्यावर पडलेले बी पक्षी खाऊन टाकतात. म्हणून येशू म्हणला, जेव्हा कोणी वचन ऐकतोय पण त्याला ते समजत नाही, तेव्हा दुष्ट येऊन ते वचन हिरावून नेतो असं म्हटलं. हालेलुया. इथे समजत नाही म्हणजे बुद्धी कमी असं नाही म्हटलंय ना, तर मनाचा दरवाजा, हृदयाचा दरवाजा बंद आहे. कठीण हृदय वचनाला आत जाऊ देत झाले. जसं बंद दरवाजावर प्रकाश पडला तर घर कधी असं उजळत नाही, तसं बंद हृदयावर वचन पडलं तर ते बदल होणार आहे. त्यासाठी हृदय उघडलं पाहिजे, दरवाजा उघडला पाहिजे. आता फारोला मोशेच्या द्वारे देव सतत बोलत होता, पण त्याचं हृदय कठीणच त्यानं ठेवलं. त्यानं कधी असा विचार नाही केला की मी जे करतोय ते चुकीचं करतोय. देव मला त्याच्या लोकांना सोडायला सांगत आहे, मला ते ऐकायला पाहिजे. लोक काय विचार करतात, सैतान फक्त मोठ्या पापात काम करतोय, पण तो सर्वात आधी वचनाची चोरी करतोय. एका नीतिमान व्यक्तीला देखील पाडण्यासाठी त्याच्याकडे बरीच शस्त्र आहेत. हालेलुया. आणि एका हलगर्जी ख्रिस्ती व्यक्तीला पाडायला तर त्याला जास्त काही अवघड नाहीच आहे. हालेलुया. म्हणून काय म्हटलंय, सैतान ताबडतोब येऊन त्यांच्यामध्ये पेरलेलं वचन हिरावून नेतोय, काढून घेतोय. वचन ऐकल्यानंतर जर लगेच त्याच्यावर विचार करून जर बदल नाही स्वीकारला तर ते हरवू शकते. हालेलुया. आम्हाला त्या वचनाला प्रतिसाद द्यायचा आहे. लोक ऐकतील पण समजणार नाहीत, पाहतील पण ओळखणार नाहीत, असं एक जुन्या करारामध्ये वचन आहे. आजकाल तसंच होत आहे. ऐकत आहे खरं समजेन झाले, बघत आहेत पण ओळखीन झाले. म्हणून येशूने हा दाखला अशा लोकांना सांगितला जिथं धार्मिक लोक खूप होते, पण अनेकाचं हृदय देवाच्या वचनासाठीच बंद होतं, राज्यासाठी बंद होतं त्यांचं हृदय. वचन ऐकल्यानंतर आम्हाला लगेच प्रार्थना करायची आहे, प्रभू हे वचन माझ्या हृदयात खोल जाऊ दे, अशी प्रार्थना केली पाहिजे. आमेन. माझ्या हृदयात खोल जाऊ दे, कठीण हृदय करायचं नाही. ओके, येशूला ऐकलं त्या शास्त्री आणि पुरुषांनी, पण त्याला स्वीकारच नाही. मी वचन ऐकतोय पण त्याला आत येऊ देतोय काय, हा प्रश्न आहे. आता खडकाळ जमीन, काही लोक वचन ऐकल्यानंतर थोडा वेळ त्यांना खूप एक्साइटेड असतात, इमोशनली त्यांचा विश्वास एकदम असा वर असतोय. एखादी संजीवन सभा झाली, एखादे खूपच चांगलं बोलणारे पास्टर आले तर त्यांचा विश्वास असा शिगेला पोचतोय, पण
ते मूळ धरत नाही. काही लोक वचन आनंदाने स्वीकारतात, पण त्यांना मूळ नसते म्हणतात ना. संकट आली की ती माग हटतात. ही जमीन खोटी सुरुवात दाखवते, माहिती असल्या प्रकारची जमीन काय दाखवते, मी परमेश्वरला कधी सोडणार नाही, जीऊंगा मरूंगा मैं येशू के लिए. पण संकट आली की काय करते, जो उत्साह होता तो सगळा बाहेरूनच होता हे लगेच कळतंय, आणि आत खोल परिवर्तन झालेलंच नाही. समजते प्रत्येकाला तुमच्या? ओके. सो मोठा आवाज करणारी फटाके पटकन अशी चमकतात बघा, आणि लगेच विझतात देखील. पण जो दिवा तेलाने पेटलेला असतोय तो छोटासा असतोय, पण तो टिकतोय. आपण फटाके आहोत की आम्ही तो दिवा आहे? लक्षात आलं? खूप मोठा प्रकाश थोड्या वेळासाठी, वा काय कलर्स होते, वा काय म्हणजे प्रकाश चमकला, पण लगेच विझून पण गेला. पण दिव्याची वात ही मिनमिनती छोटी असते, पण ती टिकते खूप वेळ. हालेलुया. पेत्राने धैर्याने असं बोलला आणि खूप धाडसानं असं बोलला येशूला की मी तुला कधी सोडणार नाही, जीऊंगा मरूंगा मैं तेरे लिए. पण येशूला अटक झाली तेव्हा त्याने सर्वात आधी नकार दिला. हालेलुया. तुम्हाला समजत आहे? असे एक्साइटेड लोक, असं एक्साइटेड हार्ट असू नये प्रियांनो, जे शेवटपर्यंत टिकणार नाही. आम्हाला काय वाटतं की इमोशनली काहीतरी मला व्हायला लागलंय म्हणजेच आता मी खूप मॅच्युअर झालो. नाही, आध्यात्मिक परिपक्वता ही कधीच भावनिक अनुभवाने येत नाही. ओके. हालेलुया. ओके. सो म्हणजे काही लोक खूप लगेच रडतात, आपल्याला वाटतंय आजचं वचन खरंच स्पर्श झालेला, आता हा व्यक्ती बदलणारच. किंवा काही लोकांना आनंद वाटतो, आमेन, मोठ्या मोठ्याने ते बोलतात, हालेलुया असं ते म्हणतात. काही लोक टाळ्या वाजवतात. यांना मुळं नसतात. मी बहुतांश वेळेला असे करत नाही, आणि मी खूप कमी वेळा करतोय. एखादं सत्य मला समजल्यानंतर ते सत्य माझ्या जीवनामध्ये इतकं महानरित्या काम करतंय की मी तुम्हाला खरं सांगतो, त्यावेळेला मला खूप जोर जोरात असं ओरडू वाटतंय, कारण मला ते सत्य समजलं. हालेलुया. पवित्र शास्त्रातलं एक गूढ रहस्य समजलं. हालेलुया. म्हणून काय म्हटलंय, त्याला मूळ नसतंय, थोडा काळ ते टिकतंय आणि नष्ट होतंय. हालेलुया. त्याला मूळ नसतंय. ओके. समजून घ्या तुम्हाला. ओके. खरा विश्वास असा उत्साहाने नाही, संकटात टिकण्यानं दिसला पाहिजे. हालेलुया. एक भविष्यवाणी काय झाली होती जकर्याच्या पुस्तकामध्ये, की मेंढपाळावर हल्ला होणार आहे आणि मेंढरं सगळी विखुरणार आहेत. एक्झॅक्टली तसंच झालं. येशूवर हल्ला झाला आणि मेंढरं गेली पळून. जीऊंगा मरूंगा मैं म्हणणारी सगळी गेली. हालेलुया. सो विषय खूप म्हणजे महत्वाचा आहे जेव्हा आम्ही समजतो की आम्ही संकटात टिकायचं आहे. हालेलुया. आमेन. बघा, पॅलेस्टाईन मध्ये जर तुम्ही बघितला ना, तर तिथं अशी त्यांच्या इथं अशी आपल्यासारखी इंडियासारखी माती नसते, जास्त अशी खोलगट माती. तिथं अशी पातळ वरचा लेअर असा मातीच असतोय, जास्त आत खरं तर दगडच आहेत. पण त्यांच्या इथं प्रत्येक वेळेला ते जे काही म्हणजे रोपं लावतात किंवा बिया टाकतात, ते पटकन असं उगवून येते, त्याला खूप छान छान फुलं येतात आणि असं वाटतं की कायमस्वरूपी त्यांना बघायला मिळेल. पण आत आहेत ना, जर तुम्ही बघितलं पॅलेस्टाईनमध्ये खाली सगळी अशी दगड आहेत. त्या दगडांमुळे ना त्यांना मूळच मिळत नाही, ते लगेच वाळून जाते. अशी बरीच ऍक्च्युअली उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकतो की आमच्या जीवनाला ही साजेशी एक काम करतात. आमच्या जीवनाला आमचं आत्मपरीक्षण करायला फक्त सभा, फक्त गाणी, फक्त इमोशन इतकं पुरेसं नाही. रोज वचन, रोज प्रार्थना, रोज आज्ञाधारकता, रोज शिस्त गरजेचे. इस्रायल लोकांनी लाल समुद्रानंतर देवाची स्तुती केली, ये आमचा परमेश्वर असा तसा, ह्यानं आमच्यासाठी हे केलं ते केलं, आणि वाळवंटात कमी पडलं, लगेच कुरकुर पण झालं. समजत आहे? बघा, माझा विश्वास आज संकटात टिकतोय काय? हालेलुया. हा प्रश्न आमच्या समोर आहे, टिकतोय काय? पुढे जाऊया. काटेरी जमीन. पापापेक्षा ओके चिंता आणि लोभ जास्त धोकादायक ठरू शकतात. चिंता करणारे लोक किंवा लालची लोक हे पश्चाताप करण्यास तयार नसतात. चिंतेबद्दल काय पश्चाताप करायचं, काळजी वाटते मला, हा एक अविश्वास आहे.
देवाच्या वचनावर तो विश्वास करू देत नाही. आणि लालच, मला मिळवायचंय, मला मिळवायचंय, मला मिळवायचंय, त्यांना कधी परमेश्वर महान, उपयोगी किंवा गरजेचं जास्त वाटत नाही. म्हणून पाप एक प्रकारचे पापच आहे, चिंता आणि लोभ. प्रियान, हालेलुया. काटेरी झुडूप बीला किंवा बीजाला मारत नाही, पण गुदमरतात, त्याला वाढू देत नाहीत ते. काही लोक देवाचं वचन ऐकतात, पण जगाची चिंता, संपत्तीची लालच किंवा जगातल्या सुखाला इतकं आहारी गेले असतात की वचनाला ते वाढूच देत नाही. ते वचन असं गुदमरत असतंय, आतल्यात असं मरत असतंय ते वचन. लक्षात आलं? काटेरी झुडूप म्हणायचं. ही जमीन सगळ्यात धोकादायक आहे, कारण ती पूर्णपणे नकार देत नाही, स्वीकारते पण प्राधान्यच देत नाही. कळालं तुम्हाला? ओके. काही लोक असेच आहेत, ते नकार देत नाही, चांगलं आहे म्हणतात, वचन खूप छान आहे, ते स्वीकारतात पण ते वचन त्यांच्या जीवनामध्ये कधीच प्रायोरिटीला नसते, प्रथम प्राधान्य नसते. आज जसं मोबाईलमध्ये खूप सारे ऍप्स चालू असलं तर बॅटरी संपते ना, बॅटरी संपते. खूप जास्त ऍप आहे, व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, ओके, बाकी फोन पे आहे, गुगल पे आहे. तसंच मग त्याच्यामुळे काय होते, ती बॅटरी लगेच संपते. मनामध्ये खूप साऱ्या चिंता आणि खूप साऱ्या जगिक लालसा असल्या तर आत्मिक शक्ती असलेलं वचनाचं सामर्थ्य कमी होते, ते गुदमरलं जाते. आता बघा, मार्था सेवेमध्ये खूप व्यस्त होते असं बायबलमध्ये आपण वाचतोय, पण येशू म्हणाला मरियेनच उत्तम भाग निवडलाय. कारण तुम्हाला काम करण्याची पण खूप जास्त लालसा होते की मला जायचं कामावर, मला काहीतरी बनायचं आहे, मी माझ्या कामाला भरपूर वेळ देणार आहे, मी दिवसात 12 तास काम करणार आहे, एका ठिकाणी जर मला पोहोचायचं असेल तर मला हे करायलाच पाहिजे, आणि जर मी नाही पोहोचलो तर मी सगळ्यांसमोर लज्जित होईल. देव तुम्हाला लज्जित होऊ देत नाही ज्यावेळी तुम्ही वचनावर विश्वास करता. राईट आहे ना? लोक म्हणतात की मी पाप कुठं केलं, मी फक्त व्यस्तच आहे, मी जरा बिझी असतोय. हो, पण देवापासून दूर नेणारी व्यस्तता हे पाप आहे, धोकादायक आहे. देवापासून दूर नेणारी बिझीनेस धोकादायक. चिंता आणि धन आणि जगातलं सुख यांच्यामुळे ते गुदमरलेलं आहे. हालेलुया. त्या वचनाला श्वास घेता येत नाही. हालेलुया. एखादी गोष्ट कसं होतं तुम्हाला सांगतो, ते सत्य आहे. देवाचं वचन कसं आहे? सत्य आहे. ते तुमच्या जीवनामध्ये काम करण्याचा प्रयत्न करत आहे. ते वचन तुम्हाला बदलवण्याचा प्रयत्न करत आहे. ते वचन तुमची भीती, शंका, चिंता सगळ्यांना ठार मारण्यास तयार आहे. आणि ते वचन तुम्हाला कळावं अशी पवित्र आत्म्याची इच्छा असते. आणि पवित्र आत्मा जेव्हा तुम्हाला ते वचन सांगत असतो तेवढ्यात तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये कॉल येतो आणि तुम्हाला तिथं जावंच लागतं, कारण तुम्ही ते निवडता आणि ते वचन जे काम करणार आहे ते गुदमरत आहे. हालेलुया. ते म्हणताय, अरे मला बोलायचं होतं, मला सांगायचं होतं. हालेलुया. हग्गायाचा पहिला अध्याय 6वं वचन काय म्हटलंय? खूप लोक खूप सारं पेरतात पण त्यांना थोडंच मिळतंय, कारण देवाचे घर, देवाची मंदिराची गरज दुर्लक्षित होते. बघा, परमेश्वराच्या मंदिरामध्ये परमेश्वराचं सगळ्यात महत्वाची इच्छा तुमची अर्पण नाही, तर देवाला तुमच्याशी बोलायचं आहे, देवाला तुम्हाला सांगायचंय. काही या वचनाचा अर्थ काही लोक वेगळ्या प्रकारे घेतात. ओके. देवाचे घर दुर्लक्षित करायचं नाही, म्हणजे देवाच्या घराच्या गरजाच फक्त नाही, वचनाला दुर्लक्ष करायचं नाही. आता काटे जमिनीत आधीपासून असू शकतात, पण काही समस्या बाहेरून दिसतच नाहीत, त्या आत खोल असतात. म्हणून बाहेरून काही लोकांशी दिसायला परफेक्ट, पण आत खूप त्यांचं काहीतरी वेगळं चालू असतंय. त्यांना ते आत प्रतिसाद द्यायलाच होत नाही, कारण हा मी नक्की करेन, नाही काही प्रॉब्लेम नाही, पण त्या वचनाला ते प्रतिसाद देऊ शकत नसतात. त्यांचं हृदय ऑलरेडी बऱ्याच गोष्टींनी भरलेलं असतंय, ते प्रतिसाद देऊ शकत नाही. आपल्या जीवनातले ते काटे आम्हाला ओळखायचे आहेत. चिंता, पैसा, मोबाईल, प्रतिष्ठा, माझी नाती, माझं करिअर, माझा आरामदायीपणा, या सर्वाला आम्हाला बाजूला ठेवावं लागेल. शल्मोन कितीतरी त्याकडे ज्ञान होतं, तरी देखील देवापासून तो दूर गेला. आम्ही आहोत का तितके? श्रीमंत तरुण येशूला आवडला होता, किती चांगला आहे, पण संपत्ती सोडू शकला नाही, म्हणून येशूच्या मागे तो आलाच नाही. प्रियान, आम्हाला कुठली गोष्ट अडवते ते बघा. माझ्या जीवनात वचन गुदमरवणारे कुठले काटे आहेत का ते बघायला पाहिजे. आम्हाला त्याला गुदमरू द्यायचं नाहीये, आम्हाला वचनाला प्रायोरिटी द्यायची आहे. ओके.
चला पुढे जाऊया. चांगली जमीन म्हणजे परिपूर्ण हृदय नव्हे तर तयार हृदय. कधीही आमचं जीवन परिपूर्ण होत नाही, पण आमचे हृदय जेव्हा परमेश्वरासाठी तयार असते तेव्हा ते परिपूर्ण होते. चांगली जमीन म्हणजे कधीही पाप न करणारा माणूस नाही आहे. ती अशी व्यक्ती आहे जी वचन ऐकते, समजते, स्वीकार करते आणि फळ देते. मला क्षमा करायला होत नाही, पण आज वचन मला बोललेलं आहे तर मी क्षमा करणार, हे फळ आहे. मी परिपूर्ण नाही ना, क्षमा करत नाही म्हणून मी परिपूर्ण नाही, पण क्षमा केल्यामुळे मी फळ द्यायला लागलो. मला अजिबात चोरी करण्याची इच्छा मी रोखू शकत नाही, पण आज देवाचं वचन माझ्यावर बोललं. मला व्यसन सोडायला होत नाही, पण आज देवाचं वचन माझ्याशी बोललं. मला संशय केल्याशिवाय गप्प बसवतच नाही. मला काहीतरी चुकीचं काहीतरी मोबाईलमध्ये बघितल्याशिवाय मनच भरत नाही, पण आज देवाचं वचन माझ्यावर बोललेलं आहे आणि देवाचं वचन माझ्याशी बोलले म्हणून मी काय करणार, आता ते सोडून देणार. याला म्हणायचं तुम्ही फळ दिलं. हालेलुया. तुम्ही त्या अंजिराच्या झाडासारखं नाही, बाहेरून देखाव केला, आत काहीच फळ नव्हतं. चांगली जमीन ही नैसर्गिकरित्या चांगली नसते, ती तयार केली जाते. पहिल्यांदा लक्षात घ्या, कुठली जमीन परिपूर्ण नसते, त्याला तयार करावं लागतंय, त्याला नांगरावं लागतंय, त्याला दगड काढावे लागतात, काटे कुसळे काढावे लागतात. आणि हे सगळं काही आमचा प्रतिसादाचा भाग आहे. आम्ही कसा प्रतिसाद देतो. हालेलुया. सुपीक जमीन तयार करण्यासाठी मेहनत लागते. नम्र हृदय तयार करण्यासाठी पश्चाताप करावा लागतोय. नम्र हृदय तयार करायचं आम्हाला, त्यासाठी आम्हाला पश्चाताप करावा लागेल, शिस्त लावावी लागेल. देवापुढे तुटलेल्या हृदयाने मला यावं लागेल. हालेलुया. दाविदाने पाप केलं, पण नाथान संदेष्टानं जेव्हा त्याला दोष दाखवला तो लगेच तयार झाला. हालेलुया. तो लगेच तयार झाला. लोक काय म्हणतात, चांगलं हृदय म्हणजे नैसर्गिकरित्या ते येतेच नाही. बायबल म्हणते मनुष्याचं हृदय देवाने बदललं पाहिजे आणि देव त्याचं हृदय बदलायला तयार आहे. हालेलुया. चांगले आणि प्रामाणिक अंतकरणाने आपण वचन धरून ठेवणारे लोक पाहिजे. देव परिपूर्ण लोकांना शोधत नाही, तो नम्र आणि तयार लोकांना शोधतोय, जे देवाच्या वचनाला तयार असतात, जे फळ द्यायला तयार असतात, ज्यांना फळ द्यायचंय. म्हणूनच तो काय म्हटला, मी तुम्हाला नवीन हृदय देईन. हालेलुया. आमेन. बघा, शेतकरी म्हणजे त्याच्या शेतीची संस्कृतीमध्ये काय, जमिनीला तयार करणं हे पेरणी एवढंच महत्वाचं आहे. येशूने हृदयाची तयारी इथं दाखवलेली आहे. आम्हाला समजलं पाहिजे की शेतकरी व्यक्तीने पहिल्यांदा जमिनीला तयार करायचं असते, कधीही नांगरायचं असते आधी, मग जमिनीमध्ये पेरायचं असते. दररोज आम्ही प्रार्थना केली पाहिजे, प्रभू माझं हृदय नांगर, माझ्यातलं कठीणपणा, दगड काटे तू काढ परमेश्वर पिता. हालेलुया. जक्कईला समजलं होतं मी चुका लागलोय, आता मी नम्र हृदय मला तयार करायचं आहे, तर नम्र हृदय तयार करायला पश्चाताप केला पाहिजे. हालेलुया. येशूला स्वीकारून त्यानं काय केलं, त्याच्या वचनाला पण स्वीकारलं, त्याचं जीवन बदललं. येशूने तिथं कुठला संदेश दिला नव्हता, काही नाही होतं इथं संदेश, काही नाही, पण त्याच्याबरोबर ते देवाचं वचन आधीच बोललं होतं. आणि ज्या वेळेला त्यानं त्या वचनाला प्रतिसाद दिला, त्यावेळेला देह स्वरूपातलं वचन त्याच्या घरी आलं. प्रिया, आमेन. कारण वचन काय सांगते की तो शब्द देही झाला. हालेलुया. तो शब्द म्हणजे देवाचं वचन, तो शब्द देही झाला, जक्कईच्या घरी गेला तो शब्द. हालेलुया. कारण आधीच त्याने त्या वचनाला काय केलं होतं, प्रतिसाद दिला होता. आता बघा, फळांचं प्रमाण या दाखल्यामध्ये काय केले, म्हणजे पीक जे आहे ते 30 पट, 60 पट, 100 पट असं म्हटलंय. सगळ्या जमिनी किंवा सगळ्या चांगल्या जमिनी सारखंच फळ देत नाही. काही 30 पट देतात, काही 60 पट देतात, काही 100 पट देतात. देव तुलना करत नाही, पण देव फळ बघतोय. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. कधी कधी एखादी पत्नी एखाद्या पतीच्या पाठीमा लागले असते की तू एवढंच फळ द्यायचं, तुझ्यामध्ये हे झालंच पाहिजे, तुझ्यामध्ये हे आलंच पाहिजे, तुम्ही असं कसं काय वागू शकताय, तुम्ही 100 पट द्यायलाच पाहिजे. बघा, फळ म्हणजे संख्या नाही आहे, कळाल का नाही. फळ म्हणजे स्वभाव बदलला. आमेन. याच्यासाठी आनंद करा. फळ म्हणजे आज्ञापालन केलं, ते 30% केलं तरी सुद्धा त्याने ते आज्ञापालन करण्याची सुरुवात केली. हळूहळू ते परिपक्व होऊन एक दिवस ते
पश्चाताप, प्रेम, पवित्रता आणि इतरांना आशिषित करण्यामध्ये नक्कीच बदलेल, पण त्याला थोडा वेळ देणं गरजेचं आहे. आता आंब्याचे झाड आणि द्राक्षाचं झाड वेगवेगळी फळं देतात, पण दोन्हीही फळच आहेत ना, दोन्ही फळच आहेत ना. योहान बाप्तिस्मा करणाऱ्यानं चमत्कार एक सुद्धा केला नाही माहित तुम्हाला, पण येशू त्याला महान म्हणताय. त्याने एक पण चमत्कार केला नाही, पण त्याने काय केलं होतं? सर्व लोकांना येशूच्या येण्याबद्दलची भविष्यवाणी केली. सर्व लोकांना पश्चाताप करा, स्वर्गाचे राज्य जवळ आले. बाप्तिस्मा देऊन तो स्वर्गाच्या राज्याबद्दल त्यांना सांगतो. त्याने एक पण चमत्कार केलाय. लोकांना फळ म्हणजे काय वाटतंय? प्रसिद्धी लगेच मिळायला पाहिजे, मोठी मंडळी व्हायला पाहिजे, मोठा स्टेज मिळायला पाहिजे, लगेच बदल पाहिजे, मोठे चमत्कार व्हायला पाहिजे. नाही नाही नाही, असे ते बिलकुल नाही. देवाला दिसणारं फळ लोकांना दिसणाऱ्या फळांपेक्षा मोठे असते कधी सुद्धा. आम्हाला कधी कधी काही लोकांमध्ये ती फळ दिसतच नाही. काही दिवसांपूर्वी एका सिस्टरना आम्ही भेटायला जायचं होतं, पण त्याच्या मिस्टरांचा फोन आला आणि त्यांच्यामध्ये खूप जोरात वाद लागले होते. आणि ती असं म्हणाले की याने बदलले म्हणून चर्चमध्ये एक निर्णय घेतलाय पास्टर, पण माझा नवरा बदललेला नाहीये. मला आज संशय आलाय की त्यानं काहीतरी चूक केली आहे, त्यानं कदाचित काहीतरी दारू पिल्या असल्याला वाटलं. आणि त्या दिवशी खरं सांगायचं तर मी तिथे जाऊन बघितलं, त्या व्यक्तीनं दारू पिली नव्हती, पण तिच्या पतीला, त्याच्या पत्नीला ते बघायचं होतं. 100% फळ. इतका संशय आत होता की त्याच्यामध्ये 100% फळ बघायला त्याच्या छोट्याशा बदलावर त्याने विश्वास नाही केला. तो बदलला होता. हालेलुया. लोक बदलतात, आम्हाला विश्वास केला पाहिजे आणि धीर धरला पाहिजे. हालेलुया. आमेन. बघा, देवाच्या नियमशास्त्रात रमणारा माणूस बघा प्रत्येक ऋतूमध्ये फळ देणाऱ्या झाडासारखा आहे प्रियानो. ओके, आमच्या प्रत्येकाला त्या नियमशास्त्रामध्ये रमायचं आहे प्रियानो. हालेलुया. बघा, 100 पट पीक अत्यंत मोठे आशीर्वाद मानले जाऊ शकतात, पण येशूच्या राज्यात बघा अद्भुत फलदायी म्हणजे काय माहितीये की तुम्ही फळ द्यायला सुरुवात केली. हालेलुया. आमेन. आपलं फळ तपासा. माझ्यामध्ये प्रेम वाढत आहे का? संयम वाढत आहे काय? क्षमा वाढत आहे काय? हालेलुया. योसेफनं आपल्या दुःखातून देखील फळ दिलं. पौलाने छळात देखील सुवार्ता केली. हालेलुया. म्हणून माझ्या जीवनातून मी कोणते फळ परमेश्वर देत आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. हालेलुया. आणि मला आवडलेला सगळ्यात मुद्दा नंबर हा 7 की पेरणारा कधी थांबत नाहीये. मला हे खूप आवडलं. देव कठीण जमिनीवर सुद्धा वचन पाठवतोय. पेरणारा फक्त चांगल्या जमिनीत बी टाकत नाही, तो सर्वत्र पेरतोय. ही देवाची दया आहे. देव कठीण काटेरी हृदयांना देखील संधी देतोय. प्रत्येक प्रकारच्या व्यक्तीला संधी देतोय. हा दाखला न्यायाचा नाही आहे, कृपेचा दाखला आहे. हा देव आधी वचनाला पाठवतोय, मग प्रतिसादानं बघतोय. हालेलुया. बघा ना, शिक्षक सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवतात. काही लक्ष देतात, काही दुर्लक्ष करतात, पण शिक्षक शिकवणं थांबवत नाहीये. येशूने यहुदाला देखील शेवटपर्यंत प्रेम दाखवलं, जरी त्याला माहित होतं की तो विश्वासघात करणार आहे. त्याचं प्रेम बदलते का बघा. संधी दिलीच होती. पेत्राला होती, योहानाला होती, यहुदाला होती. हालेलुया. लोक काय विचार करतात, मी खूप कठीण आहे, देव माझ्याशी बोलणार नाही, पण देव कठीण जमिनीत देखील पेरतोय. तो संधी देतोय, कारण त्याची इच्छाच नाही की कुणाचा नाश व्हावा, सर्वांनी पश्चाताप करावा अशी त्याची इच्छा आहे. देवाची कृपा आम्हाला वारंवार संधी देत आहे. प्रतिसाद देणं आपली जबाबदारी आहे. हालेलुया. आपले हृदय फाडा, वस्त्र नको, असं योएल मध्ये म्हटलं. आम्हाला देवाजवळ जायचं आहे. शेतात काही बी वाया जाणं हे नॉर्मली अपेक्षित असतंय, पण देवाच्या राज्यात एक सुद्धा व्यक्ती वाया गेला परमेश्वर नको आहे. प्रत्येक ऐकणारा फळ देईलच असं नाहीये प्रियानो. येशू या वास्तवाला आम्हाला खूप मोठ्याने ओरडून ओरडून सांगत आहे की सगळे लोक वचनाला प्रतिसाद देणार नाही आहेत, पण तुम्ही मात्र त्याला द्यायला पाहिजे. हालेलुया. कोणावरच लगेच हार मानायची नाही. आपल्याला कठीण माणसांसाठी देखील प्रार्थना करायची आहे. देवाचं वचन पुन्हा पुन्हा प्रेमाने सांगत राहायचंय. योना निनवेला गेला, कठीण शहरानं पश्चाताप केला. हालेलुया. मी इतरांवर हार मानतोय की देवासारखी दया दाखवतोय. आज हा पेरण्याचा दृष्टांत फक्त 4 प्रकारच्या लोकांबद्दल नाही आहे, तो आमच्या हृदयाच्या त्या 4 स्थितींबद्दल आहे. कधी कधी माझं हृदय कठीण असतं, उथळ असतं, चिंतेनं भरलं असतं, देवासाठी तयार असतं. या सर्व गोष्टींबद्दल येशू इथं बोलतोय. देवाचे वचन शक्तिशाली आहे, पण फळ देण्यासाठी हृदय तयार पाहिजे प्रियानो.
या आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. पिता, तू माझे हृदय तयार कर. आपले नेत्र बंद करून प्रभू आपण म्हणूया, पिता मी माझे हृदय तुला देतो, माझे जीवन मी तुला देतो. पिता मला एक फळ देणारी अशी जमीन तू बनव परमेश्वर पिता. तू माझ्याद्वारे प्रत्येक व्यक्तीशी बोल परमेश्वर पिता. तुझा आत्मा आम्हाला चालू दे परमेश्वर पिता. तू सतत आमचा पाठीराखा हो पिता. खरोखर देवा आम्हाला फळ द्यायचं आहे. तुझ्या बीजामध्ये जी ताकद आहे ती जमिनीतला एक जीव करून तेव्हा एक महान परमेश्वर झाडाची निर्मिती होते परमेश्वर पिता. होय देवा, तुझं बीज कधी वाया जाऊ नये पिता. मी आज त्याला स्वीकारतो. हे वचन माझ्यासाठी होतं पिता. धन्यवाद करतो, मी तुझी स्तुती करतो. सारे गौरव तुला देऊन ही प्रार्थना मी येशूच्या नावात करतो म्हणून तो एक पिता. आमेन, आमेन, आमेन. देव तुम्हाला आशीर्वादित करो प्रियांनो.